अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों। सिल्लोड शहर में मंगेश साबड़े से मुलाकात के लिए रोहित पवार यहां पहुंचे। तमाम शेतकरी भाइयों के लिए खुशखबरी। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में अपने शेयर करना चाहिए। लास्ट तक बने रहे हमारे साथ दोस्तों। शेवटी युवा शेतकऱ्यांसाठी आता लढतोय। 8 दिवस झालं उपोषणाला मंगेश भाऊ तिथं बसलेले आहेत, पण सरकारमध्ये असणारे प्रशासकीय अधिकारी नाही तर नेते अजूनपर्यंत इथं पोहोचलेले नाही। शशिकांत शिंदे साहेब, आम्ही व आमचे सर्व पदाधिकारी इथं येणार असं कदाचित सत्तेतल्या लोकांना कळलं असावं, म्हणून आज संध्याकाळी पालकमंत्री येत आहेत असं आम्हाला कळतं। फक्त येऊन जाऊ नये, आल्यानंतर काय ते आश्वासन देणं फार महत्त्वाचं आहे। 8 दिवस एक युवा उपोषणाला बसतो, पण नाकातून रक्त यायची वेळ येते, तरी तुम्ही जर या शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर या सरकारला हृदय नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचं मलिदा खाणारं सरकार आहे, गरिबाचे प्रश्न सोडवणारं सरकार नाही। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी 50,000 ते आमच्या सगळ्यांची आधीपासूनची मागणी आहे। 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे। कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ। त्याच्याचबरोबर आमचं जे मजूर आहेत त्यांना शेतात जाऊन आता काम करता येणार नाही, आणि मग अशांना सुद्धा प्रत्येक घराला 25,000 रुपये त्यांना पुढचे 4-5 महिने कसं तरी घर चालवं यासाठी देण्याची जरूरत आहे। आणि ओला दुष्काळ का जाहीर झाला पाहिजे, कारण का विद्यार्थ्यांच्या फी आहेत त्या माफ झाल्या पाहिजे, येणं जाणं इतर खर्च असतात, सेस असतो, हे सगळं आमच्या या शेतकऱ्यांचं जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे अशा जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करणं महत्त्वाचं आहे। या सर्व मागण्या पानंद रस्ते असं छोट्या मोठ्या मागण्या महत्त्वाच्या आहेत, पण प्रमुख या 4 आमच्या मागण्या आहेत। या संदर्भात सरकार आता चक्काजाम करण्याचा इशारा दिला। ते आता गेल्या 5-6 दिवसामध्ये 6 जिल्हे मी स्वतः फिरलेलो, शशिकांत शिंदे साहेब फिरले, आमचे इतरही नेते फिरलेले। विषय काय, अडचणी काय हे आता आम्हाला मी सगळ्यांनी ठरवलं तर मग सरकारचं अवघड होणार आहे। आणि ही जे काय आता उपोषण आहे मंगेश भाऊंनी इथं सुरू केलेलं आहे ते फक्त इथपर्यंतच राहील असं मला वाटत नाही। महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात लोक आंदोलन उपोषण हे करतील अशी आता शक्यता वाटायला लागली आहे। मुलात जातील बरंच काही कळेल। हे कळत असताना असंही तिथं कळेल की त्यांना अनेक नेत्यांचा बर्दास्त होता, काही माझ्या मतदारसंघातले, काही पुण्यातले, काही इतरही ठिकाणचे, पण अन्याय सामान्य लोकांना त्या व्यक्तीच्या माध्यमातून झालाच। फोन तुम्ही काय करायला लावता, जी व्यक्ती गाडीत नाही अशा व्यक्तीला पोलीस स्टेशनला टाका, जेलमध्ये टाका असं तुम्ही म्हणता, पण आमचं म्हणणं आहे की गुंडांना जो काय बर्दास्त आहे सरकारकडे दिला जातो त्यांच्या विरोधात तरी एकदा तुम्ही फोन करा। महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय भयानक आहे। पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी अतिशय शांतता असायची, आता गुंडांचं घर झाल्यासारखं आपल्याला म्हणावं लागेल। आणि हे जे काय